व्यवस्था ना, जाणार न्यायालयात. न्यायालय दूध का दूध पाणीचं पाणी करीन ना. बरं, न्यायालयात कोण परंतु जातं त्याच्या काय जातं ते अगोदरच पाहूया. एक तर चुकीच्या पद्धतीने वागायचं, मराठा समाजाचा द्वेष करायचा. बरं, दोन लक्ष्मण देश हाके, काय चुकीचं आहे? ईडब्ल्यूएस आरक्षण मराठा समाजातील मुलांचं आरक्षण घालवण्याचा आरोप आणि नेहमीच त्याचा आवाज मनोज येत जरांगे नाही मला. पाटील यांच्यावर का होतो? लक्ष्मण हाके, काय बोलला माझा आवाज येत असेल आपल्यापर्यंत तर मी प्रश्न पुन्हा एकदा हा, हा. सांगतो. ईडब्ल्यूएस बोला. आरक्षण मराठा समाजातील मुलांचं आरक्षण घालवण्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांवर का होतो ओबीसी नेत्यांकडून? कारण 10% जे ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण होतं इकॉनॉमिकल विकर सेक्शन मधलं, हा. त्या 10%पैकी 8.7% आरक्षणाचा लाभ फक्त मराठा कम्युनिटीला होत होता. हा, 10%पैकी किती? 8.7%. एवढा लाभ मराठा मुलांना होत होता. पण त्यांनी ज्यावेळी कन्फ्यूज केलं, ते कुठे ओबीसी मध्ये गेले, अजून कुठे एससीबीसी कशामध्ये गेले, काय गेले, त्यानंतर त्या ईडब्ल्यूएसचा कोटा कुठे गेला याचं एकदा संशोधन करा म्हणावं, आकडेवारी येऊ द्या पुढं. मग मनोज जरांगेंनी काय केलंय, किती वाटोळं केलंय आणि काय करून ठेवलंय महाराष्ट्रामध्ये हे एकदा बघायला भेटल. आणि हे मी नाही बोलत, हे मराठा समाजाचे जे काही वर्षानुवर्ष आंदोलन करणारे प्रवीणदादा गायकवाडांनी सुद्धा वारंवार मीडियाच्या समोर येऊन सांगितलेलं आहे. हा, आमचं नका मानू, आम्हाला तुम्ही नेहमी आम्हाला विरोधक मानलंय. अरे आम्हाला काय म्हणायचंय, आम्ही लिगल ऍस्पेक्ट तुमच्या समोर मांडतोय की बलुते आलुत्याचं काय होईल, मागासवर्गीयांचं काय होईल, त्यांचे ते ह्यांच्या स्पर्धेमध्ये कसे टिकतील, ही भूमिका मांडत असताना ही लोक आमच्यावर हल्ले करतात, आम्हाला ट्रोल करतात, आम्हाला बदनाम करतात, आमच्या गाड्यावरती दगड मारतात आणि पुन्हा त्यांची भेट जाऊन हा मनोज जरांगे नावाचा माणूस घेतो आणि परत म्हणतात की मराठा समाजाचा द्वेष करतो. अरे आम्ही मराठा समाजाचा द्वेष नाही करत, आम्ही यशवंतराव चव्हाणांना मानतो, आम्ही विलासराव देशमुखजींना मानतो, आम्ही आर पाटलांना मानतो. ही माणसं होऊन गेली नाहीत महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये 12 मुख्यमंत्री, 12 पेक्षा जास्त मुख्यमंत्री होऊन गेले. आम्ही त्यांचा कधी द्वेष केला? त्यांनी महाराष्ट्राचं दायित्व डोळ्यासमोर ठेवलं. महाराष्ट्रामध्ये हर एक जात समूहाच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण प्रत्येक मुख्यमंत्र्यानं केलं. आणि ही माणसं आम्हाला कायम मराठा द्वेषी असं म्हणतात. अरे आम्ही घटनेची बाजू मांडतोय, आम्ही बलुते आलुत्याची बाजू मांडतोय, आम्ही महाराष्ट्राच्या गावगाड्याची बाजू मांडतोय आणि ही माणसं आम्हाला बदनाम करतात. आणि कधीतरी विचाराच्या बाबतीत तुम्ही या ना समोर बोलायला. आता मी सांगितलं तुम्हाला पुण्याच्या बाजूच्या नगर परिषदेचं, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद कुणी घेतलं? दौंडचं नगराध्यक्षपद दुर्गादेवी जगदाळे. अरे ज्यांचं नेपाळच्या राजघराण्याशी ब्लड रिलेशन आहे, त्यांच्यावर कोणतं सामाजिक मागासलेपण आलं असेल, त्यांच्यावर कोणतं सोशल डिस्क्रिमिनेशन झालं असेल की ज्यांनी ओबीसीचा दाखला काढला? गंगाधर काळकुटे, लक्ष्मण हाकेंच्या प्रश्नाला अगदी थोडक्यात उत्तर, त्यानंतर मला गुणरत्न सदावर्त्यांकडे जायचं. मला ऐकायला येत नव्हतं सर, माझं कनेक्शन डिस्कनेक्ट झालं होतं. मला एकदा सांगा नेमकं काय विषय त्यांचं दोघं. लक्ष्मण हाके, आपला प्रश्न थेट विचारा. तुम्ही सांगा पाटील साहेब काय. त्यांनी अनेक उदाहरणं आतापर्यंत दिली आहे की अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या ठिकाणी आरक्षणाचा गैरफायदा घेतला गेलेला होता. नेपाळपर्यंतचं उदाहरण त्यांनी देऊन त्याला संदर्भासहित स्पष्टीकरण